तर विधानसभा निवडणुकीच्या अगदी रणधुमाळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मी आज या ठिकाणी एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील होतो। या सर्व प्रक्रियेमध्ये आज मी या ठिकाणी जे आल्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की गेले 40 वर्ष मी कैलासवासी अण्णासाहेब पाटील मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या हयातीपासून ते आज तागायत मी सातत्यानं मराठा समाजाच्या बरोबर म्हणजे ज्या कोल्हापूर नगरीमध्ये 50% पेक्षा जास्त मराठा समाज आहे त्या समाजाचा उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करत असताना कोल्हापुरातील सर्व समाजांना एकत्र करून 12 बलदर असतील 18 अलदर असतील त्यामुळेच माझी जी उमेदवारी होती इथल्या सर्वसामान्य अशा नागरिकांच्या वतीनं स्वाभिमानी जनतेच्या वतीनं जाहीर झालेली होती। तर अशा वेळी जे काय घडलेलं आहे त्या प्रसंगातून मलाही वाटलं की आता आपण कोल्हापूर शहरामध्ये काम करत असताना ज्या विचारानं आणि काम करत असताना आपण एखादा फटकार मारावा, कारण समाजामध्ये ज्या कामाची चीज असते ती चीज कशा पद्धतीने आणि का व्हावी हे बघत असताना प्रत्येकाला सगळंच म्हणजे काय झालेल्या अन्यायाला कुठेतरी एखादा फटकार द्यावा या भावनेने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उभा आहे। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या कोल्हापूरचे माननीय राजेश क्षीरसागर यांना ताकदीनं कसा पाठिंबा देऊन अगदी म्हणजे या सर्वसामान्य जनतेच्या ज्या तीव्र भावना आहेत त्यातूनच एक मताचा कोटा कसा आहे की जे महाराष्ट्राला दिशा देणार असं मतदान या कोल्हापूरमध्ये घडणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरच्या जनतेला आव्हान करण्यासाठी आणि विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्राचे निरीक्षक उदय सावंत साहेब यांच्या उपस्थिती मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून कधीही मी राजकारणाची किंवा सत्तेची हाव धरली नाही, कुठल्या आमदारकीचा कधी विचार केला नव्हता, परंतु गेल्या 5 वर्षापासून लोकभावना अशी झाली की बाबा नाना तुम्ही राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे। परंतु मागच्या वेळी काही घटना घडली, पण यावेळी टप्प्यात आल्यानंतर ज्यावेळी एखाद्या माणसाचा अगदी हातातोंडाशी आलेला घास कशा पद्धतीनं जातो त्यावेळी त्याला राग येणं अगदी स्वाभाविक आहे। आणि त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद काय आहे, कारण आम्ही पण आता ज्या संकल्पनेतून म्हणजे समाज म्हणून काम करत असताना आम्ही नुसतं पाडापाडीचं राजकारण करत नाही तर आम्ही विजयाचं राजकारण करतोय हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आणि पूर्ण ताकदीनिशी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा पाठिंबा मी राजेश क्षीरसागर यांना देत आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला माझी संधी जेव्हा हुकल्यानंतर मी एक साधं प्रेस म्हणजे आपलं व्हॉट्सअपवर कुठेही नाही सोडल्यानंतर ज्या लोकभावना लोकांच्या मध्ये झाल्या होत्या तो अति दुःख इतकं झालं की मला अनेक समाजाने फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहे। आणि त्याचबरोबर नुसतं एकटा मराठा समाज आता दिलीपराव येत आहेत सकल मराठा समाजातल्या अनेक प्रतिनिधींनी सांगितले नाना तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत। परंतु एखादा निर्णय घेत असताना पहिली आपली मानसिकता स्वतःची असणं गरजेचं आहे आणि ती स्वतःची घेऊन एक ठाम निर्धार केला की आपल्याला हे करायला लागतंय। आणि हे करत असताना मुख्य भूमिका आमची काय आहे तर महाराष्ट्राचे जे आज लोकप्रिय किंवा निर्णय क्षमता घेणारे जे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जी आपण एकंदर कार्यपद्धती बघितली तर या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी आमचा हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कुठं आहे काय सगळ्यांना माहिती आहे, तो आता फार जायज नाही। परंतु जेव्हा मराठा समाजाच्या प्रश्नाची जेव्हा निर्गत करण्याचा प्रसंग आला त्यावेळी शिंदे साहेबांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्हाला समाजाला एक विश्वास दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहे। आणि हे करत असताना त्यांनाही जाणीव आहे की काय कुठं कुठं कशाही आहेत, तर त्यांनी त्यावेळेला छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजे सारथी संस्था असेल किंवा आमची कैलासवासी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ असेल या संस्थेनं जे काय पाठबळ दिलं त्या पाठबळातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त तरुणांना आणि युवकांना संधी मिळालेली आहे। म्हणजे अशा धडाडीचा एक कार्य करणारे मुख्यमंत्री आहे। मग ते काम करणारे मुख्यमंत्री असताना त्यांनी फक्त मराठा समाजाच केलं का? इथं जात हा महत्वाचा प्रश्न आहे।
आता कोल्हापुरात जिल्हा आम्ही 50% कोल्हापूर शहरात आहे म्हणून जात हा फॅक्टर इथं धरतच नाही. आम्ही धरला पाहिजे. राजकारणात शेवटी मताचं ध्रुवीकरण बघितलं जाते, पण आम्ही त्या मतावर जात नाही, कारण आम्ही शवविचाराचे पाईक आहोत. म्हणून मराठा समाजाला देत असताना या संस्थांचं आज महत्व लक्षात घेता आज कोल्हापुरातल्या जवळजवळ वेगवेगळ्या समाजांना आर्थिक विकास महामंडळ करून त्याची कामं चालू झालेली आहेत. म्हणजे आज ही भूमिका मांडते की अशा केलेल्या आहे की बाबा समाजाला काहीतरी देऊ शकतो, ही धडाडीची भूमिका घेतल्यामुळं आम्ही आज या पाठिंब्यापर्यंत आलेलो आहे. हा निर्णय घेत असताना कोल्हापुरातल्या असंख्य लोकांच्या घरोघरी जाऊन भेटलेलं आहे, विविध समाजाच्या लोकांना भेटलेलं आहे. कारण एकटा निर्णय घेणं एवढं सोपं नसतं. आणि जी माझ्याबरोबर गेली 25 वर्षे कार्यकर्ते त्यांची सुद्धा प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये तुमचे खुल्या लोकशाही पद्धतीने आपली मतं व्यक्त करायला सांगितलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी सांगितले नाना तुम्ही निर्णय घ्या, अशा पद्धतीनं मला तो भरोसा तिने दिलेला आहे. त्यामुळे फक्त असं मुस्लिम समाज असं मी म्हणत नाही, वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रतिनिधीला भेटलेला आहे. सगळेच काही येतील असं मी मानत नाही, पण मी बऱ्याच जणांना भेटलो. काय होतंय आहे बघा कसं आहे, सगळे समाज आहेत ना, शेवटी हे समाज आपल्यावर काय आहेत ते नुसतं मी जात जात बघितले नाही, त्यांच्या सुद्धा समाजाचे प्रश्न सोडवताना ते त्यात सुद्धा आपण भाग घेतला पाहिजे ना. आपण कोल्हापूरमध्ये एखादी राष्ट्रपुरुषांची जयंती किंवा महंते करत असताना कधी नुसतं शिवाजी महाराज शाहू महाराज बघितलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या ताकदीने केलेली आहे, अण्णाभाऊ साठे शाहीर त्यांची त्या ताकदीनं केलेलं आहे आणि अगदी इतर सगळे प्रोजेक्ट माहिती आहे. आणि मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिले त्याला प्रभावित होऊन आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी जो निकाल दिला किंवा ज्यांनी शासन परिपत्र काढलं त्याला सदावर्ती नावाच्या एका व्यक्तीनं माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेला ज्यावेळी आव्हान देण्यात आलं त्यावेळेला मी स्वतः दिलीप देसाई म्हणून त्याला प्रतिवादी म्हणून हजर राहिलो आणि आज अखेर मी मराठा आंदोलनासाठी जे 10% आरक्षण या सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण कसं टिकवता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय. म्हणूनच मी माननीय राजेश क्षीरसागर यांच्याशी खंबीरपणे मी त्यांना पाठिंबा देतो.